आहा, काय टम्म फुगली ही पोळी, तुम्ही बघू शकाल. चला, ही आहे ना मोडूनही दाखवते बघा. काय सुंदर पदर सुटलेत आणि एकदम मऊ लुसलुशीत ती पोळी होते. बरं, ही प्रोसेस आहे ना एकदम फास्ट तुम्हाला शिकवणार आहे की फटाफट म्हणजे पोळपाटवरची पोळी लाटेपर्यंत तव्यावरची भाजून होणार. हात चिकट करायची गरज नाही. कणिक मिळतं ना, असं छान सविस्तर टिप्सकट रेसिपी आहे. तुमच्याकडे कोणी न्यूली मॅरिड असेल, बॅचलर असतील तर त्यांना पटापट हा व्हिडिओ शेअर करा. पटकन रेसिपी सुरू करूया. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. बॅचलर बेसिक सिरीज आपण सुरू केलेली आहे. भाग 1 भाग 2 ऑलरेडी मी पोस्ट केलेला आहे. लिंक्स ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा. आणि या सिरीज आवडल्या तर पटकन सबस्क्राईब देखील करा. आता बेसिक पदार्थ आपण बघत आहोत. तर बॅचलरसाठी, नवशिक्यांसाठी सगळ्यात मोठं टास्क किंवा चॅलेंज असतं ते म्हणजे मौसूत पोळ्या कशा बनवायच्या आणि त्या बराच वेळ मौसूत राहतील यासाठी काय करायचं. अतिशय सोप्या पद्धतीने चपात्या कशा करायच्या कमीत कमी तेलात हे आपण आज बघणार आहोत. तर त्यासाठी ना आणि हात खराब न करता कणिक कशी मळायची हेही बघणार आहोत. ही सेम टिप मी 2017 साली दिली होती. पुन्हा एकदा दाखवते. बऱ्याच जणांना पटणार नाही, पण नवशिके असतील, बिगिनर असतील तर बऱ्याच जणांना डायरेक्ट हात घालायला आवडत नाही. तुम्हाला आवडत असेल डायरेक्ट ही स्टेप स्किप करून डायरेक्ट मळलं पीठ तरी चालेल, काहीच हरकत नाही. तर इथे 2 कप कणिक घेतलेली आहे, गव्हाचं पीठ. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. 2 कप कणिक घेतली किंवा गव्हाचं पीठ की यामध्ये 6 छान पोळ्या बनवून तयार होतात. एखादी जास्त होईल, तुम्ही आकार किती ठेवतात त्यानुसार. आता यामध्ये ना सुरुवातीला मी अर्धा कप पाणी घालून घेते. सो 2 कप जर कणिक असेल तर त्याला 1 कप आणि थोडंसं वर पाणी लागतं कणिक मळण्यासाठी. अगेन तुमचा गव्हाच्या पिठाचा पोत कसा आहे त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त होईल. आता हे ना छान याचा गोळा होत नाही तोवर हे मिसळून घ्यायचं. थोडंसं आणखी पाणी घालते. कंबाईन करत राहिलं की हे सगळं पीठ यामध्ये बेसिकली पाणी ॲब्झॉर्ब होतं आणि मग हात खराब होतात, पण खूप चिकट त्याला पीठ नाही चिकटत. आता आहे ना इथे तुम्ही बघू शकाल अगदी कणिक मळली गेलेली नाही आहे, पण हा हलकासा गोळा होणं सुरुवात झालेली आहे. आता लगेच पाणी घालायची गडबड नाही करायची, कारण यामध्ये पाण्याचा अंश आहे ऑलरेडी. मळून घेऊयात आणि लागलं तर यामध्ये पाण्याचा वापर करूयात. तेलाचा अजिबात वापर करायचा नाही. कणिक मळताना तेल घालायची गरज नाही आहे. चपाती करताना मला माहिती आहे बरेच जण घालतात खूप सारं तेल, पण आज आपण बिना तेलाच्या चपात्या, कारण आपण घडीची पोळी करतोय एनिवे, तेव्हा तेलाचा वापर होणार आहे. पोळी भाजतानाही तेल वापरणार आहे, त्यामुळे कणिक मळताना ॲडिशनल तेल घालायची गरज नाही. आता ही एक संध अशी करून घेऊ. आता अजिबात पाणी नाही वापरणार मी. थोडंसं फक्त हात ओला करून याला जे कढईला चिकटलेलं पीठ आहे हे काढून मळून घ्या. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला, कणिक इथे तिंबून तयार आहे आणि बघू शकाल तेल नाही लावलेलं तरीही अजिबात कुठे अशी चिकटत नाही, हाताला नाही, कढईला नाही आणि खूप घट्ट नाही आणि खूप सैल नाही, अशी ही तिंबलेली आहे. आता लगोलग जर तुम्हाला पोळ्या करायच्याच असतील तर आणखी 2-3 मिनिट आहे ना त्या कणकेवर ग्लेज येईपर्यंत ही मळून घ्या आणि लगेच तुम्ही मग चपात्या करायला घेऊ शकता. पण वेळ असेल तर शक्यतो यावर आहे ना क्रस्ट चढू नये म्हणून थोडंसं पाणी लावायचं तेलाऐवजी. हे असं पाण्याचंच कोटिंग द्यायचं, झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटं तरी ही कणिक मुरण्यासाठी ठेवून देऊया. चला, अर्धा तासहून जास्त झालेला आहे. ही कणिक छान तिंबलेली आहे, तुम्ही बघू शकाल. पुन्हा आहे ना ही अशी छान एकजीव करून घ्यायची. बघा, मी तेल अजिबात वापरलेलं नाही आहे तरी अजिबात चिकटत नाही आहे हाताला. छान अशी एकसंध एकजीव करून घेऊया. आता ही एकजीव करून झाली की मग थोडंसं तेल लावूयात जेणेकरून उंडे करताना हे चिकटणार नाही हाताला. आता घडीची पोळी आहे ना फटाफट तयार व्हावी यासाठी काय करायचं, ही एक मस्त तुम्हाला ट्रिक सांगते. सो आधी असे गोल उंडे तयार करून घ्यायचे. हे छान असे थोडंसं तेल घेऊन स्मूथ करून घ्यायचे आधी उंडे. या प्रोसेसने तुम्ही कितीही पोळ्या करा एकदम फटाफट बनवून तयार होते.
काय होतं ना की बऱ्याचदा पोळी लाटायला जास्त वेळ जातो, तोवर तवा खूप तापून जातो, गरम होऊन जातो. ही प्रोसेस तुम्ही ट्राय करून बघा. तव्यातली पोळी भाजून होईपर्यंत पोळपाटवरची पोळी तुमची नक्की लाटून तयार होणार. मी डेली हीच ट्रिक वापरते, ज्यामुळे गॅसची बचत होते आणि कामही फटाफट होतं. आता काय करूया, आता यातला उंडा घ्यायचा, सुक्या पिठामध्ये तो घोळवून घ्यायचा, लाटून घ्यायचा गोल. आता घडीची पोळी करायची, 2 घडीची 3 घडीची, तुम्हाला जशी कम्फर्टेबल पडेल तशी करा. थोडंसं तेल, हे तेल छान स्प्रेड करूयात. तेल असं छान स्प्रेड करून झालं की फोल्ड करायचं. दुसऱ्या बाजूला छान असं तेल पूर्ण स्प्रेड करायचं, म्हणजे पोळी छान फुगते. असं एकसारखं तेल स्प्रेड केलं की, आणि असा त्रिकोण तयार करून घ्यायचा. आता एक पोळी लाटून दाखवते आणि भाजूनही दाखवते, कशी छान टम्म फुगते तेही बघूया. आता लाटताना आहे ना, मध्यभागी अजिबात दाब द्यायचा नाही. ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. एजेसला तुम्ही प्रेस करा आणि एजेस आधी किंवा कडा, पोळीच्या कडा आधी लाटून घ्या, एकसारख्या करून घ्या, मग आपण मध्यभागी येऊ. यामुळे काय होतं ना, नाहीतर काय होतं, मध्यभाग पातळ होते आणि कडा खूप जाडजाड होतात आणि मग त्या एकसारख्या भाजल्या जात नाही. त्यामुळे शक्यतो पोळी लाटताना अशी कडेकडेने लाटायची, मध्यभागी अगदी लास्ट शेवटाला. सो तुम्हाला कितपत जमेल तितपत जाड पातळ लाटून घ्या. मला थोडीशी पातळ पोळी आवडते आणि या पद्धतीने ना तेल घालून तुम्ही कणिक नाही मळलं ना की पोळ्या छानशा पांढऱ्या शुभ्र राहतात दिवसभर. इवन शिळी जरी झाली तरी ती अशी मस्त पांढरी शुभ्रच दिसते. चला आता ही पोळी आपण भाजून घेऊया. चला, पोळी भाजण्यासाठी इथे लोखंडी तवा मी घेतलेला आहे. सगळ्यात मोठा बर्नर घ्यायचा, आच याची मध्यम ठेवायची, खूप हाय हीटवर नाही ठेवायचं. हे बघा, थोडीशी वाढवते मी. आता पोळी घ्यायची आणि हलक्या हाताने तव्यावर घालून घ्यायची आणि आता उलटवायची, अजिबात गडबड करायची नाही, होऊ द्यायची. तव्यावर छान शेकून घ्यायची ही पोळी. चला, खालची बाजू हलकीशी भाजत आली की हे उलटवायची. बघू शकाल छान झालेली आहे पोळी आणि मस्त फुगतीये टम्मपैकी. वा वा वा, क्या बात आहे. आता अशी ही छान पोळी फुगली की याला तेल लावायचं एक बाजूने. खूप तेल नाही लावायची तर अगदी थोडंसं. बघा काय पांढरी शुभ्र दिसते पोळी आणि मस्त फुगली काठोकाठ. वा वा वा, भन्नाट, क्या बात आहे. सुंदरपैकी पोळी अशी झालेली आहे. एजेस पण असे छान आहे ना, भाजून घ्यायचे, नाहीतर कडा काय होतात, कच्च्या राहतात. आता मला इथे वाटतंय की कड भाजली गेली पाहिजे. ही अशी तव्याच्या एका बाजूला घेऊन भाजून घ्यायची. मस्त. आणि आता ही भाजलेली पोळी काढायची आणि लगेच डब्यात भरायची. गडबड अजिबात करायची नाही. ही अशी जाळी घ्यायची, जाळीवरच ठेवायची, जेणेकरून त्यातली जी हवा आहे, गरम हवा, गरम वाफ, ती निघून गेली पाहिजे आणि मगच ही डब्यामध्ये भरायची, गडबड करायची. चला, आणखी एक पोळी भाजून बघूया. हलकीशी भाजत खालची बाजू हलकीशी भाजत आली की उलटवून दुसरी बाजू ही भाजून घ्यायची.
वा वा वा, काय फुगतीये पोळी. एकूण एक पोळ्या फुगतात, बघू शकाल. या पद्धतीने केलं. आता तेल घालायचं, उलटवायची. आणि ही बाजू देखील छान भाजून घ्यायची. छानपैकी अशी सगळ्या बाजूने एकसारखी ही पोळी भाजून घ्यायची. चला, आता ही पोळी पण, तव्यावरची पोळी मस्त अशी जाळीवर घेऊन घ्यायची. हे बघा, ऑलरेडी याला पदर दिसत आहेत. चला, मस्त अशी तव्यावरची पोळी आलेली आहे, बघू शकाल. मस्त दिसते एकदम. आणि चला, ओपनही करून दाखवते. एकदम कापसाहून मौसूद या पोळ्या होतात. वा, बघा, छान असे पापुद्रे सुटलेले आहेत आतपर्यंत. क्या बात आहे. आणखी एक दाखवतेच. आहा हा, काय सुंदर पापुद्रा सुटलाय. आणि पांढरी शुभ्र होते पोळी. हे बघा, गरम गरम आहे, पण थंड जरी झाली तरी ही अशीच मौसूद राहते. आता गरम असताना जाळीवर ठेवायच्या, हलक्या थंड व्हायला लागल्या की पोळीच्या डब्यामध्ये घालून स्टोअर करायच्या. या पोळ्या अशाच मौसूद राहतात 2-3 दिवस, रंगही बदलत नाही. किंवा तेलाचा, त्याला काय होतं ना, तेल खूप घातलं कणिक मळताना की कडवट एक तेलाचा वास येतो. तो वासही या पोळ्यांना अजिबात येत नाही. तर तुम्ही या प्रकारे ना फटाफट घडीच्या पोळ्या करू शकता, अगदी मौसूद. आणि 2-3 दिवसही अशा खाऊ शकतात. इतक्या मौसूद तर राहतात, अजिबात पातळ होत नाही, त्याला तेलाचा अजिबात स्मेल येत नाही. पुन्हा भेटूयात अशाच मस्त बॅचलर बेसिक्स सिरीजमध्ये. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.